नमस्कार. आपण आज पाहूया सावित्रीबाई फुले यांचं संपूर्ण चरित्र. तर सुरुवात करूया. सावित्रीबाई फुले अल्प परिचय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी म्हणून सावित्रीबाई फुले महाराष्ट्राला परिचित आहेतच. तथापि त्यांचा परिचय तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. समाज सुधारणेच्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांनी सहकर्तृत्वाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्या नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होते. नेवसे पाटील यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे आहेत. साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण मोठ्या मजेत गेले. तथापि त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे त्या लहान असतानाच घरच्या मंडळींनी त्यांच्यासाठी वर शोधण्यास प्रारंभ केला होता. सन 1840 त्यांचे ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले. त्यावेळी ज्योतिबा फुले यांचे वय 13 वर्ष, सावित्रीबाई फुलेंचे वय 9 वर्ष होते. सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारणेच्या कार्यात त्यांना मनापासून साथ दिली. स्त्री उद्धाराच्या कार्यात तर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबरीने वाटा उचलला. स्त्री शिक्षण, अस्पृश्यांसाठी शाळा, बालहत्या प्रतिबंध, अनाथ बालकांचे संगोपन यांच्यासारख्या कामात त्यांनी ज्योतिबांना निष्ठेने साथ दिली. वेळेप्रसंगी समाजाची निंदा, अवहेलना सहन केली. सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाच्या मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या शाळेत अस्पृश्यांच्या मुलीही शिकत असत. स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा तत्कालीन समाजाच्या दृष्टीने अक्षम्य गुन्हा होता. त्यामुळे ज्योतिबांच्या कार्याला चोहोबाजूंनी फार मोठा विरोध झाला. पण कितीही संकटे कोसळली तरी आपल्या निश्चयापासून ढळायचे नाही असा निर्धारच त्यांनी केला होता. त्यांच्या शाळेत स्वतः ज्योतिबा शिक्षक होते, काम करीत होते. तथापि अस्पृश्य मुली शिकत असलेल्या शाळेत काम करण्यासाठी त्यांना दुसरा शिक्षकही मिळेना. तेव्हा ज्योतिबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः घरी लिहिण्या वाचण्यास शिकवले व नंतर त्यांचीच शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूक केली. त्यांना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हणून म्हणता येईल. समाजाकडून अवहेलना. ज्योतिबांनी स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू करावी आणि आपल्या पत्नी शिक्षिकेचे काम करावयास लावावे याचा पुण्यातील उच्चवर्णीयांना अतिशय संताप झाला. त्यांनी सावित्रीबाईंना ऐनकेन प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली. सावित्रीबाई शाळेत जात येत तेव्हा काही लोक रस्त्यात उभे राहून सावित्रीबाईंना उद्देशून अपमानास्पद भाषा वापरत आणि त्यांची निंदा नालस्ती करत. काही जणांनी तर त्यांच्या अंगावर खडे मारण्यापर्यंत व चिखलशेक फेकण्यापर्यंत मजल मारली होती. पण इतकी अवहेलना, विटंबना होऊन देखील सावित्रीबाईंनी आपल्या अंगीकृत कार्यापासून माघार घेतली नाही. आपल्या पतीप्रमाणे त्यांनीही स्वतःचे कार्य निष्ठेने चालू ठेवले. सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य. सावित्रीबाई फुलेंचे सहकार्य. आपण देत असलेल्या उपद्रवाला ज्योतिबा व सावित्रीबाई मुळीच दाद देत नाहीत हे पाहून काही सनातनी मंडळींनी एक निराळाच डाव टाकला. ज्योतिबांचे वडील असे गोविंदराव हे जुन्या वळणाचे गृहस्थ होते. यांचा फायदा उठवण्याचे या मंडळीने ठरवले. त्यांनी गोविंदरावांच्या मनात भरवले की सुनेने शिक्षण घेणे आणि शाळेत शिकवण्याचे काम करणे हे धर्मविरोधी कृत्य आहे. अशा घराण्याची अब्रू तर जाईलच, पण आपल्या धर्मालाही काळिंबा फासला जाईल. यावर गोविंदरावांनी आपल्या मुलांची व सुनेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या प्रयत्नाला यश येत नाही असे दिसताच त्यांनी ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना घराबाहेर काढले. ही खरे तर सावित्रीबाईंच्या सत्वपरीक्षेची वेळ होती. पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीतही त्या मुळीच डगमगल्या नाहीत. आपल्या पतीचे कार्य हे एक प्रकारचे पुण्यकर्मच आहे असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे स्त्री शिक्षणाच्या कार्यात त्यांनी ज्योतिबांना मनापासून साथ दिली.
सावित्रीबाई फुलेंचे अस्पृश्यतेसंदर्भातील विचार. स्त्री शिक्षणाप्रमाणे ज्योतिबांच्या अस्पृश्यविरोधाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा सहभाग होता. अस्पृश्यतेच्या प्रथेबाबत त्यांनी एक ठिकाणी म्हटले आहे, सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरं आहेत. हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाही. आपण सारे मानव भाऊ भाऊ आहोत असे वाटणे हे ईश्वर ओळखण्याच्या मार्गातील महत्त्वाचे चिन्ह आहे आणि हे सत्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही श्रेष्ठ व महार नीच म्हणून अस्पृश्यांच्या मानणे मूर्खपणाचे आहे. जे लोक असे मानतात तेचे देव्हारे माजवितात त्यांना ईश्वराचे सत्यस्वरूप कधीच ओळखता येणार नाही. उच्च जाती, नीच जाती व ईश्वरकृत नाहीत. स्वार्थी मानवाने स्वतःचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी आणि त्यायोगे आपल्या वंशजाचे हित व्हावे म्हणून निर्माण केलेले हे पाखंडी तत्त्वज्ञान आहे. दुसऱ्या मानवास अस्पृश्य मानणे हे मनुष्यत्वाचे लक्षण नाही. म्हणून अस्पृश्यतेच्या प्रत्येक व्यक्तीने धिक्कार करणे यातच प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे किंवा कोणत्याही मानवी संस्कृतीचे परमकल्याण आहे. वरील उतार्यावरून सावित्रीबाईंचे विचार किती उदात्त मानवतावादी आहेत याची कल्पना येते. विशेष म्हणजे ज्यावेळी अस्पृश्यतेच्या प्रथेचे पालन हा येथील समाजव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग बनला होता आणि त्यामध्ये काहीतरी वावगे आहे असे फारसे कोणाला वाटतही नव्हते, त्या 19व्या शतकात पारंपरिक वातावरणात वाढलेल्या एका स्त्रीने अशा प्रकारचे विचार व्यक्त करावेत यातच सावित्रीबाईंच्या मोठेपणाचे रहस्य आपणास सापडू शकेल. सावित्रीबाई फुलेंनी अस्पृश्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. त्या म्हणतात, अज्ञान, गतानुगतिकता, भ्रामक समजुती यांच्या विळख्यात गुरफटलेल्या शूद्र अतिशूद्रांस शिक्षणानेच जाणीव होईल. म्हणून शिक्षण घेण्यास टाळाटाळी आपल्या हातून झाल्यास आपण भोगीत असलेल्या दुर्दशा पुढील पिढीस भोगणे क्रमप्राप्त ठरेल. सावित्रीबाई फुले बालहत्या प्रतिबंधगृहाचे कार्य. महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या यातना पाहून त्यांच्यासाठी काहीतरी कृती करण्याची गरज वाटू लागली. त्या काळी विधवा स्त्रियांचे जीवन म्हणजे एक प्रकारे नरक यातना भोगण्याची शिक्षा होती. समाजाकडून त्यांना अतिशय वाईट प्रकारची वागणूक दिली जात असे. विधवा स्त्रियांचे दर्शन देखील अशुभ मानले जात असे. त्यातून एखाद्या विधवा स्त्रीने तारुण्य सुलभ भावनेच्या आहारी जाऊन काही गैरकृत्य केले, त्यातून तिच्यावर अनवस्था प्रसंग ओढवला तर अशा वेळी त्या दुर्दैवी स्त्रीपुढे आत्मघात किंवा भ्रूणहत्या याशिवाय अन्य पर्याय उरत नसे. अशा दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार मिळवून देण्यासाठी महात्मा फुल्यांनी 1863 एक बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. त्यासंबंधी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकारात असे म्हटले होते की, विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथेच ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. तुमच्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या या बालहत्या प्रतिबंध गृहातील मुलांची काळजी घेण्याचे काम सावित्रीबाई करीत. या अनाथ मुलांवर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करीत. त्यांची सर्व प्रकारची सेवा करीत. त्यांना स्वतःला अपत्य नव्हते, पण या बालहत्या प्रतिबंध गृहातील सर्व अनाथ बालकांना त्यांनी आपलीच मुले मानली होती. पुढे अशाच एका अनाथ मुलाला त्यांनी दत्तक घेतले. पतीच्या निधनानंतरही कार्य. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबारावांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे चालवायचेच असा प्रश्न निर्माण झाला. पण या बिकट परिस्थितीत सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या आणि सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी हाती घेतली. 1890 ते 1897 या काळात सत्यशोधक समाजाची सासवड येथे एक परिषद भरली होती. या परिषदेच्या अध्यक्षा सावित्रीबाईच होत्या. महात्मा फुले यांच्यानंतर त्यांची वैचारिक परंपरा खंडित होणार नाही हे पाहण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. धन्यवाद मित्रांनो. सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.